चला, आज कुरकुरीत डाळ-वडा बनवूयात. तोही अगदी सोप्या पद्धतीने. रोज-रोज वरण-भात, भाजी-पोळी खाऊन-खाऊन कंटाळा आला असेल आणि काय होतं, काहीतरी वेगळं खायला लागतं. मुलांनाही सुट्ट्या आहेत ना, त्यामुळे सुट्ट्यांमध्ये मुलांना तर सारखंच काही ना काहीतरी हवं असतं. मग वेगवेगळं काय बनवायचं? तर अशामध्ये काहीतरी पौष्टिक तर बनवलंच पाहिजे. मग आता आज आपण डाळ बनवूयात. अगदी सोपी पद्धत आहे डाळ बनवण्याची. इथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे वाटीभर. त्याच्यामध्ये पाणी घालून एक 3 ते 4 तास भिजवत ठेवायची. भिजवल्यानंतर हे बघा, अगदी छान फुलून येते डाळ. ही अशी डाळ फुलून आली आणि डाळ भिजली व्यवस्थित, की मग मिक्सरमधून बारीक करायची. आता बारीक करताना काय करायचं, जवळ सगळीच डाळ घ्यायची, पण थोडीशी डाळ बाजूला ठेवायची. ह्याच्यासाठी कारण की ती आपल्याला वरून घालायची आहे म्हणून. आता ही मिक्सरमधून जी डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे ना, ती काय करायची, पल्स मोडवरती बारीक करायची. थोडंसं पाणी थोडंसं बटन चालू करायचं, बंद करायचं, चालू करायचं, बंद करायचं असं करून. पाणी जरा देखील घालायचं नाही याच्यामध्ये. ब बारीक होत नसेल ना, तर असं चमच्याने हलवून घ्यायचं आणि पुन्हा झाकण लावून पुन्हा पल्स मोडवरती बंद चालू करून हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. अगदी एक 5 ते 10 मिनिटामध्ये बारीक होते ही डाळ. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला दरदरीत बारीक करून घ्यायची आहे. पाणी घातलं तर काय होणार, त्याचं पूर्ण पेस्ट तयार होणार आणि मग पेस्ट तयार झाली की डाळ जी आहे ती कुरकुरीत होणार नाही आपला डाळ-वडा. त्यामुळे काय करायचं, पाणी न घालताच आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायची आहे. आता ही डाळ बारीक करून झाल्यानंतर एका बाउलमध्ये सगळं काढून घ्यायचं. काढून घेतल्यानंतर आता आपल्याला कांदा लागणार आहे. याच्यामध्ये कांदा, मिरची, कोथिंबीर घालायची आहे वरून आपल्याला. तर कांदा आपल्याला काय करायचा, उभा-उभा चिरायचा आहे. उभा-उभा कांदा याच्यामध्ये छान लागतो, म्हणजे एक वेगळा टेस्ट येते कांद्याची. त्यामुळे बारीक चौकोनी नाही चिरायचा, असा उभा कांदा चिरून घ्यायचा. कांदा चिरून झाल्यानंतर बारीक-बारीक मिरची चिरून घ्यायची. मिरची पण ह्याच्यामध्ये छान लागते डाळ-वड्यामध्ये. मध्येच असा तिखटपणा छान येतो आणि थोडी कोथिंबीर चिरून घ्यायची. आता हे सगळं चिरून झालं ना, की मग आता आपण जी डाळ काढून ठेवलेली आहे ना बाउलमध्ये, त्या डाळीमध्ये काय करायचं, आपण थोडीशी डाळ बाजूला ठेवली होती ना, ती आधी घालून घ्यायची ह्याच्यामध्ये. ती घालून घेतल्यानंतर मग ह्याच्यामध्ये कांदा जो आहे, तो असा जरा चोळून टाकायचा, म्हणजे ह्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या मोकळ्या-मोकळ्या करून असा सगळा कांदा ह्याच्यावरती घालून घ्यायचा. कांदा घालून झाला ना, की मग लगेचच मिरची जी चिरलेली आहे ती घालून घ्यायची. नंतर ह्याच्यावरती मी 1 चमचाभर धनेपूड घातलेली आहे आणि 1 चमचाभर हळद घालून घेतलेली आहे. हळद आणि धनेपूड घालून झाली, की ह्याच्यामध्ये मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि वरून कोथिंबीर घालून घ्यायची. आता तुम्हाला तिखटपणा किती हवा आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. तुम्हाला जर जास्त तिखट हवा असेल थोडासा डाळ-वडा, तर तुम्ही ह्याच्यामध्ये लाल तिखट सुद्धा घालू शकता. थोडंसं जरा जास्त तिखट होईल. पण लहान मुलांना वगैरे बनवायचं असेल, तर थोडीशी मिरची घालून सुद्धा डाळ-वडा खूप छान होतो. आता व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं. आता डाळ-वड्याच्या बरोबर खायला मी तुम्हाला एक अगदी छान चटपटीत चटणी सांगते. पटकन बनते ती. तर इथे लसूण घ्यायचा. लसणामध्ये तिखट घालायचं, लाल तिखट आणि मीठ घालायचं. थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला वाटून घ्यायचं. ही चटणी जी आहे ना, ही वड्याबरोबर अतिशय चविष्ट लागते. आता हे बघा, असं छान बारीक करून घेतलं ना, की एका पॅनमध्ये तेल घेऊन जिरं घालायचं. ते छान तडतडलं, की हे जे तयार केलेलं मिश्रण आहे, ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं लसूणचं आणि थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा हे फिरवून घ्यायचं. म्हणजे काय होतं, की वाया जात नाही. तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी पुन्हा एकदा थोडंसं घालून घेते ह्याच्यामध्ये आणि काय करायचं, याच्यावरती थोडंसं एक 5 मिनिटं त्याला वाफ येऊ द्यायची. ह्याचा कच्चेपणा गेला पाहिजे असं बघायचं. त्यामुळे अगदी बारीक गॅसवरती 5 मिनिटं ह्याला वाफ देऊन घ्यायची. म्हणजे काय होतं, छान असं हे शिजलं जातं आणि चव मात्र एक नंबर येते ह्या चटणीला. फार काही करायचं नसतं, पटकन तयार होते आणि डाळ-वड्याच्या बरोबर खायला एक नंबर लागते ही चटणी. एकदा नक्की करून बघा. आता हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं वाटीमध्ये ही चटणी आणि चटणी वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर टेस्ट अजून छान येण्यासाठी आणि थोडासा आंबटपणा येण्यासाठी एक अख्खं लिंबू ह्याच्यामध्ये पिळून घ्यायचं. लिंबाने काय होतं, आंबटपणा पण येतो आणि टेस्ट खूपच भारी लागते. त्यामुळे एक अख्खं लिंबू ह्याच्यामध्ये तुम्ही पिळायचं आणि छान व्यवस्थित हलवून घ्यायचं. इथे ही आपली चटणी तयार झाली. झटकीपट तयार होते आणि खायला अप्रतिम लागते. त्यामुळे ही चटणी नक्की बनवा ज्यावेळेला तुम्ही डाळ-वडा बनवाल ना त्यावेळेला. आता हे बघा, सुंदर अशी आपली ही चटणी तयार झाली. आता आपण वडे तळून घेऊयात. तर इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे मी वड्या तळण्यासाठी आणि आता वडे जे आपल्याला थापून घ्यायचे आहेत ना, हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मग हा वडा थापून घ्यायचा हातावर म्हणजे चिकटत नाही.
आता आपल्याला किती पातळ बनवायचं आहे त्याप्रमाणे. अगदीच तुम्हाला सगळा पूर्ण वडा कुरकुरीत बनवायचा असेल ना, तर एकदम पातळ लेयरचा तुम्ही छान वडा बनवू शकता. मी इथे थोडासा जाडसर वडा बनवतेय, कारण की तो खायला छान लागतो आणि आतमध्ये पीठ जेव्हा शिजतं ना, ते पण खूप छान लागतं खायला. म्हणून थोडासा जाडसर असा आहे बघा. अशा पद्धतीने मी वडा बनवतेय. तुम्हाला जर पातळ बनवायचा असेल, पूर्णच वडा असा कुरकुरीत तयार करायचा असेल, तर एकदम पातळ थापून घ्यायचं आणि तो वडा तळून घ्यायचा. आता असे सगळे 4-5 वडे एकदम थापून घ्यायचे आणि मग नंतरच तेलामध्ये हे सोडून तळून घ्यायचेत वडे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने हे वडे आपल्याला थापून घ्यायचे आहेत. आता इथे तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये एक-एक करूनच मी वडा सोडणार आहे. सगळे वडे एकदमच नाही म्हणजे 4-5 वडे एकदम तळणार नाहीये. शक्यतो एक-एक वडा तळायचा. लगेचच टाकल्यानंतर पलटायचं नाही. थोडासा पिवळसर झाला ना, की मग पलटायचा. म्हणजे काय होतं तुटत नाही तो वडा. आणि हा वडा जो आहे ना, तो साधारण एकदम बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनिटं असा तळायचा आहे कॉन्स्टंट. 2-3 वेळेला असं पलटून-पलटून. कारण की आतमध्ये तो पूर्णपणे शिजला पाहिजे. त्यामुळे तो 2-3 वेळा असं पलटून-पलटून बारीक गॅसवरतीच तळायचा. मोठ्या गॅसवरती काय होईल, वरून ब्राउन होऊन जाईल आणि आतमध्ये कच्चा राहील. मग तो छान नाही लागणार आणि कुरकुरीत नाही होणार. अशा पद्धतीने हे बघा, डाळ असे छान तयार होतात आणि त्या चटणीच्या बरोबर हे सर्व्ह करायचे. तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमची एक कमेंट मला खूप छान वाटतं आली, की नवनवीन रेसिपी बनवायला उत्साह निर्माण होतो. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.